Good morning, student. Standard 12, subject physics. Topic number 3, kinetic theory of gases and radiation. In previous video, we have to see absorption, reflection, and transmission of काय सांगितलं होतं त्या ठिकाणी heat radiation. In which we have to see that coefficient of absorption, coefficient of reflection, and coefficient of transmission. In coefficient of absorption, here we have to see that A which is equal to QA upon काय होतं त्या ठिकाणी Q. Coefficient of reflection which is काय येतं coefficient of reflection R which is equal to QR upon Q. आणि coefficient of transmission which is equal to काय आलं होतं QP upon काय आलं होतं त्या ठिकाणी Q आलं. म्हणजे आम्ही काय सांगितलं होतं amount of heat incident on the काय सांगितलं होतं त्या ठिकाणी body. Some part of the heat काय होत होती त्या ठिकाणी absorb होत होती, some part of the heat reflect होत होती आणि some part of the heat काय होत होती त्या ठिकाणी ट्रान्समिट होत होती. म्हणजे काही अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब झाली, काही रिफ्लेक्ट झाली आणि काही काय झाली त्या ठिकाणी ट्रान्समिट झाली. आणि त्याच्यावर आपण कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन, कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन आणि कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशनच्या व्हॅल्यू त्या ठिकाणी काढल्या. देन वी हॅव टू गिव्ह रिलेशन बिटवीन द काय मिळालं होतं त्या ठिकाणी ॲब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन आणि ट्रान्समिशन. A प्लस आर प्लस टी विच इज इक्वल टू काय मिळालं होतं आपल्याला त्या ठिकाणी 1 मिळालं. म्हणजे समजा आम्ही जर सांगितलं जर A ची व्हॅल्यू 1 असेल तर तिथं R इज इक्वल टू 0 होता आणि टी इज इक्वल टू काय होतं त्या ठिकाणी 0 होतं. म्हणजे जेव्हा आर आणि टीच्या व्हॅल्यू 0 असतील, आरची व्हॅल्यू 0 आणि टीची व्हॅल्यू जर 0 असेल तर हे काय सांगितलं हा पुअर रिफ्लेक्टर असेल, पुअर ट्रान्समिटर असेल तर तो काय असणार आहे त्या ठिकाणी गुड ॲब्सॉर्बर असणार आहे. जर आम्ही सांगितलं की आर इज इक्वल टू 1 असेल आणि तर ए इज इक्वल टू 0 असेल, टी इज इक्वल टू 0 असेल म्हणजे पुअर ॲब्सॉर्बर असेल, पुअर ट्रान्समिटर असेल, मात्र गुड काय असणार आहे त्या ठिकाणी तो रिफ्लेक्टर असणार. आणि वेन टी इज इक्वल टू 1 असेल देन काय सांगितलं ए इज इक्वल टू 0 आणि आर इज इक्वल टू काय असेल 0 असेल म्हणजे पुअर ॲब्सॉर्बर असेल, पुअर काय असेल रिफ्लेक्टर असेल, देन इट इज अ गुड काय असणार आहे त्या ठिकाणी ट्रान्समिटर असणार आहे. ह्याच्या प्रॉपर्टी हा जो पॉईंट आहे तो आपण काय केला होता इंटरॅक्शन ऑफ थर्मल रेडिएशन अँड मॅटरमध्ये आपण या ठिकाणी पाहिलेला होता. टुडे वी हॅव टू सी फर्स्ट पॉईंट दॅट इज द काय येणार आहे त्या ठिकाणी परफेक्ट ब्लॅक बॉडी. बॉडीमध्ये आपण घेतलं तर या ठिकाणी बॉडी विच ॲब्सॉर्ब काय करणार आहे त्या ठिकाणी एंटायर रेडियंट हीट विच इज इन्सिडंट अपॉन इट सांगितलं. म्हणजे जेवढी इन्सिडंट अमाऊंट ऑफ हीट जी आहे ते आपण त्याच्यावर इन्सिडंट केल्यानंतर आपण सांगितलं होतं की सम पार्ट ऑफ द हीट रिफ्लेक्ट होईल, सम पार्ट ऑफ द हीट काय ट्रान्समिट होईल, काही प्रमाणामध्ये हीट काय होईल त्या ठिकाणी ॲब्सॉर्बर होईल. मात्र परफेक्टली ब्लॅक बॉडी आपण जर घेतलं तर इन केस ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी ए इज इक्वल टू काय असणार आहे त्या ठिकाणी 1 असणार आहे. म्हणजे कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शनचा रेट किती असणार आहे त्या ठिकाणी 1 असणार आहे. म्हणजेच ती बॉडी त्या ठिकाणी काय असणार आहे पुअर रिफ्लेक्टर आणि पुअर काय असणार आहे त्या ठिकाणी ट्रान्समिटर असणार आहे. या ठिकाणी आर इज इक्वल टू 0 व्हॅल्यू मिळणार आहे आणि टी ऑल्सो व्हॅल्यू काय मिळणार आहे त्या ठिकाणी 0 म्हणणार आहे. मग इथं सांगितलं आहे बॉडी विच ॲब्सॉर्ब द एंटायर रेडियंट एनर्जी इन्सिडंट ऑन इट इज कॉल्ड ॲज काय म्हटलं त्या ठिकाणी अँड आयडियल और परफेक्ट काय सांगितलं त्या ठिकाणी ब्लॅक बॉडी. दस फॉर अ परफेक्टली ब्लॅक बॉडी ए इज इक्वल टू काय सांगितलं त्या ठिकाणी 1 म्हणजे कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शनची व्हॅल्यू किती मिळाली आम्हाला त्या ठिकाणी 1 मिळाली. एनी सर्फेस दॅट ॲब्सॉर्ब द एनर्जी इन्सिडंट ऑन इट अँड डज नॉट रिफ्लेक्ट एनी एनर्जी देअरफॉर ॲपियर्स काय सांगितलं त्या ठिकाणी ब्लॅक सांगितलेलं आहे. म्हणजे आपल्याला काय मिळणार त्या ठिकाणी ॲपियर्स ब्लॅक आणि म्हणून ती काय होणार आहे रिफ्लेक्टर पण असणार नाही, ट्रान्समिटर पण असणार आहे. टोटल अमाऊंट ऑफ हीट यानं काय केली तिथं ॲब्सॉर्ब केली आणि म्हणून ती बॉडी आम्हाला कशी दिसणार आहे त्या ठिकाणी ॲपियर्स लुक लाईक त्या ठिकाणी ब्लॅकसारखी दिसणार आहे. लॅम्प ब्लॅक और प्लॅटिनियम ब्लॅक दॅट ॲब्सॉर्ब्स नियरली काय सांगितलं त्या ठिकाणी 97% ऑफ इन्सिडंट रेडियंट हीट रिसेंबल्स अ परफेक्टली ब्लॅक बॉडी. जी परफेक्टली ब्लॅक बॉडी आहे त्याच्यामध्ये कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शनचा रेट जो आहे तो ॲब्सॉर्प्शनचा रेट किती आहे त्या ठिकाणी 97% हीट जी आहे ती त्याच्यामध्ये काय केली जाते त्या ठिकाणी ॲब्सॉर्ब केली जाते आणि म्हणून त्या बॉडीला आम्ही काय म्हणणार आहे त्या ठिकाणी परफेक्टली ब्लॅक बॉडी असं त्या ठिकाणी म्हणणार आहे. आता पुढं सांगितलेलं आहे कन्सिडर 2 ऑब्जेक्ट सांगितले विच आर ऑपेक टू थर्मल रेडिएशन हॅव्हिंग द सेम टेम्परेचर अँड सेम काय सांगितलं त्या ठिकाणी सरफेस एरिया. म्हणजे इथं आपण 2 ऑब्जेक्ट घेतलेले आहेत ते कसे आहेत त्या ठिकाणी ऑपेक आहेत टू थर्मल काय सांगितलं त्या ठिकाणी रेडिएशन. म्हणजे त्या दोन्ही बॉडींचा सरफेस एरिया जो असेल तो सरफेस एरिया आणि त्या ठिकाणचं असणारं टेम्परेचर दोन्हीचं कसं असणार आहे त्या ठिकाणी इक्वल असणार. द सरफेस ऑफ वन ऑब्जेक्ट इज काय सांगितलं त्या ठिकाणी वेल पॉलिश्ड. म्हणजे एकाचा जो आहे तो कसा आहे त्या ठिकाणी वेल पॉलिश्ड आहे आणि अदर सरफेस जो ऑब्जेक्ट आहे तो काय केला आहे आपण त्या ठिकाणी पेंटेड बॅक केला. म्हणजे एका ऑब्जेक्टला काय केलं पॉलिश्ड सरफेस घेतलं आणि दुसरा ऑब्जेक्ट जो घेतलेला आहे त्याला आपण काय केलं त्या ठिकाणी ब्लॅक कलर त्या ठिकाणी दिलेले किंवा पेंटेड त्याला कशाने केलेलं ब्लॅकने केलेलं.
द वेल पॉलिश्ड ऑब्जेक्ट रिफ्लेक्ट्स काय सांगितलं मोस्ट ऑफ द एनर्जी फॉलिंग ऑन इट अँड ॲब्सॉर्ब काय सांगितलं त्या ठिकाणी हीट. म्हणजे आपल्याला माहिती आहे की पॉलिश्ड सरफेस असेल तर त्याच्यावर हीट जर इन्सिडेंट झाली तर त्याच्यामध्ये ॲब्सॉर्प्शनचा रेट कसा असणार आहे, कमी असणार आहे आणि रिफ्लेक्शनचा रेट कसा असणार आहे त्या ठिकाणी जास्त असणार आहे. म्हणून इथं वाक्य काय सांगितलं, द वेल पॉलिश्ड ऑब्जेक्ट रिफ्लेक्ट्स मोस्ट ऑफ द एनर्जी फॉलिंग ऑन इट अँड ॲब्सॉर्ब काय सांगितलं त्या ठिकाणी हीट. ऑन द अदर हँड मग आपण दुसरा एक काय घेतला होता त्या ठिकाणी ब्लॅक पेंटेड त्या ठिकाणी ऑब्जेक्ट घेतला होता. ब्लॅक पेंटेड ऑब्जेक्ट मग अशा आपण सांगितलं होतं की ब्लॅक पेंटेड ऑब्जेक्ट असेल तर टोटल अमाऊंट ऑफ हीट तो काय करणार आहे त्या ठिकाणी ॲब्सॉर्बच करणार आहे. म्हणजे तिथं रिफ्लेक्शनचा आणि ट्रान्समिशनचा रेट कसा असणार आहे त्या ठिकाणी कमी असणार आहे. आणि म्हणून सांगितलं या ठिकाणी ऑन द अदर हँड द ब्लॅक पेंटेड ऑब्जेक्ट ॲब्सॉर्ब मोस्ट ऑफ द रेडिएशन फॉलोइंग ऑन इट अँड रिफ्लेक्ट्स काय सांगितलं त्या ठिकाणी हीट. म्हणजे पॉलिश्ड सरफेस काय करणार आहे, ॲब्सॉर्प्शनचा रेट तिथं कमी आणि रिफ्लेक्शनचा रेट जास्त. बट इन केस ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी परफेक्टली ब्लॅक बॉडी असेल जो आपण पेंटेड ब्लॅक केलेला ऑब्जेक्ट आहे तो काय करणार आहे त्या ठिकाणी ॲब्सॉर्ब लार्ज अमाऊंटमध्ये एनर्जी ॲब्सॉर्ब करणार आहे आणि स्मॉल अमाऊंट ऑफ हीट काय करणार आहे त्या ठिकाणी रिफ्लेक्ट करणार आहे. बट द रेट ऑफ इमिशन ऑफ थर्मल रेडिएशन मस्ट बी इक्वल टू रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन फॉर बोथ ऑब्जेक्ट सो दॅट टेम्परेचर इज काय सांगितलं त्या ठिकाणी मेंटेन. मात्र रेट ऑफ इमिशन ऑफ थर्मल रेडिएशनचं आहे मस्ट बी इक्वल टू द काय सांगितलं त्या ठिकाणी रेट ऑफ इक्वल टू रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन फॉर बोथ द ऑब्जेक्ट. कशामुळं सो दॅट द टेम्परेचर इज काय सांगितलं त्या ठिकाणी मेंटेन. म्हणजे एक बॉडी काय झालं जास्त अमाऊंटमध्ये हीट काय केली त्यांनी रिफ्लेक्ट केली आणि एका बॉडीने काय केलं जास्त अमाऊंटमध्ये हीट काय केली त्या ठिकाणी ॲब्सॉर्ब केली. मात्र इथं दोघांचाही रेट म्हणजे रेट ऑफ इमिशन जो आपण सांगितलं बाहेर टाकण्यास किंवा रिफ्लेक्शनचा रेट जो आहे तो रेट कुणाच इतका आहे तर विच इज इक्वल टू ॲब्सॉर्प्शन फॉर द काय सांगितलं त्या ठिकाणी बोथ ऑब्जेक्ट. मग इथं सांगितले ब्लॅक पेंटेड ऑब्जेक्ट ॲब्सॉर्ब मोर हेच इट मस्ट रेडिएट मोर टू मेंटेन द काय सांगितलं त्या ठिकाणी टेम्परेचर. म्हणजे ब्लॅक पेंटेड ऑब्जेक्ट आहे तो काय केलं जास्त अमाऊंटमध्ये हीट काय केलं त्यांनी ॲब्सॉर्ब केली आणि हेच इट मस्ट रेडिएट काय सांगितलं त्या ठिकाणी मोर. म्हणजे त्याला रेडिएशन काय करायला लागलं जास्त करायला लागलं का तर त्याला टेम्परेचर काय करायचं होतं त्या ठिकाणी मेंटेन करायचं. देअरफॉर गुड ॲब्सॉर्बर आर काय सांगितलं त्या ठिकाणी गुड इमिटर अँड पुअर ॲब्सॉर्बर आर पुअर इमिटर सांगितलं. म्हणजे गुड ॲब्सॉर्बर जो असणार आहे तो गुड इमिटर पण असणार आहे आणि पुअर ॲब्सॉर्बर असेल तर तो पुअर काय असणार आहे त्या ठिकाणी इमिटरसुद्धा असणार आहे. सिन्स each object must either absorb or reflect the radiation incident on it, a poor absorber should be a काय सांगितलं त्या ठिकाणी गुड रिफ्लेक्टर अँड वाईस वर्सा. मग इथं काय सांगितलं ईच ऑब्जेक्ट जो असेल म्हणजे परफेक्टली जो आपण पेंटेड ब्लॅक केलेला ऑब्जेक्ट असू दे किंवा पॉलिश्ड सरफेस केलेला ऑब्जेक्ट असू दे ते दोन्ही ऑब्जेक्ट काय करणार आहेत एनर्जी त्या ठिकाणी रेडिएट करणार आहेत किंवा तिथे ॲब्सॉर्ब करणार. ते ॲब्सॉर्ब करतील किंवा रिफ्लेक्ट करत असताना आपण सांगितलं आहे की जेवढी अमाऊंट ऑफ हीट इन्सिडेंट झाली ते पॉलिश्ड सरफेसनं जास्त अमाऊंट ऑफ हीट रेडिएट केली आणि ब्लॅक पोर्शननं काय केलं अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब केली. म्हणजे त्याचा ॲब्सॉर्प्शनचा रेट असेल किंवा रिफ्लेक्शनचा रेट आपण जो घेणार आहे ते इथं सांगता येते की आपल्याला जो गुड ॲब्सॉर्बर असेल म्हणजे गुड ॲब्सॉर्बर म्हणजे काय की त्यानं हीट एनर्जी काय केलं जास्त ॲब्सॉर्ब केलं. हा जर गुड ॲब्सॉर्बर असेल तर तो पुअर काय असणार आहे त्या ठिकाणी रिफ्लेक्टर असणार. आणि जर एखादा पुअर ॲब्सॉर्बर असेल म्हणजे आम्ही पॉलिश्ड सरफेस जो सांगितला की त्याचा ॲब्सॉर्प्शनचा रेट कसा आहे त्या ठिकाणी कमी म्हणजे तो पुअर ॲब्सॉर्बर असला तर तो कसा असणार आहे त्या ठिकाणी गुड रिफ्लेक्टर असणार आहे. म्हणजे आपण सांगणार पेंटेड ब्लॅक बॉडी जो आहे त्याचा तो गुड काय असणार त्या ठिकाणी ॲब्सॉर्बर आणि पुअर काय असणार आहे रिफ्लेक्टर असणार आहे. आणि पॉलिश्ड सरफेस जो ऑब्जेक्ट आहे तो काय असणार आहे गुड त्या ठिकाणी रिफ्लेक्टर असणार आहे आणि पुअर काय असणार आहे त्या ठिकाणी ॲब्सॉर्बर असणार आहे. Hence, a good reflector is also a poor emitter. This is the reason for celebrating the walls of vacuum waters or काय सांगितले त्या ठिकाणी थर्मास फ्लास्क. For the study of radiation, for the study of radiation, a simple arrangement which we have to see in figure 3.4, which is designed by काय सांगितले त्या ठिकाणी फेरी, can be used as perfect black body. आणि आपल्याला हा जो कन्सेप्ट आहे हा परफेक्टली ब्लॅक बॉडीचं शिकण्यासाठी फेरी एक सायंटिस्ट आहे आणि ह्या फेरी या सायंटिस्टने एक त्या ठिकाणी परफेक्टली ब्लॅक बॉडीचं एक मॉडेल काय केलेलं आहे त्यांनी त्या ठिकाणी डिझाईन केलेलं आहे. यू हॅव टू सी फेरीज ब्लॅक बॉडी. आता फेरीज ब्लॅक बॉडी कशी कन्सिस्ट केलेली आहे तर ही जी आपण डायग्राम काढलेली आहे फेरीज ब्लॅक बॉडीची त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे हा जो तुम्हाला दिसतो इटीचं काय सांगितलं त्या ठिकाणी सिल्वर कोटेड काय घेतलं त्या ठिकाणी सर्फेस म्हणजे कसं आहे त्या ठिकाणी डबल कोटिंग आहे. हा डबल कोटिंग सिल्वर कोटेड सिल्वर पॉलिश्ड सरफेस घेतले. इनर सरफेस जर तुम्ही बघितला तर हा इनर सरफेस जो दिसतोय तुम्हाला हा टोटल इनर सरफेस जो आहे इथे हे कोनिकल प्रोजेक्शन आहे आणि हा आपण या ठिकाणी घेतलेला आहे. हा कसा आहे तर सरफेस कोटेड जो आहे
इथनं केली. आता इथं काय दिसतंय, इथे एक स्मॉल ओपनिंग दिसतंय ज्याला आपण ॲपर्चर असं म्हणतोय. त्याच्याबरोबर अपोजिट साईडला काय दिसतंय आम्हाला त्या ठिकाणी कोनिकल प्रोजेक्शन त्या ठिकाणी दिसतंय. म्हणजे काय होणार आहे, जी इन्सिडंट लाईट आहे, इट इन्सिडंट लाईट आपण सांगितली, ती इन्सिडंट ऑन दॅट ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी कोनिकल प्रोजेक्शन. जे कोनिकल प्रोजेक्शनवर इन्सिडंट होईल ते काय होणार आहे त्या ठिकाणी, इट विल रिफ्लेक्ट इनसाइड काय होणार आहे त्या ठिकाणी वॉल जे होणार आहे, या वॉलमध्ये काय होणार आहे ती रिफ्लेक्ट होणार. आणि हे रिफ्लेक्शन कसं आहे, तर हे मल्टिपल रिफ्लेक्शन काय होतं त्या ठिकाणी टेक्स प्लेस होते. म्हणजे आतील बाजूलाच तिथे काय होतं आहे, मल्टिपल इंटरनल रिफ्लेक्शन त्या ठिकाणी टेक्स प्लेस होते. म्हणून जेवढी अमाऊंट ऑफ हीट एनर्जी इन्सिडंट त्याच्यावर झालेली आहे, जेवढी अमाऊंट ऑफ हीट इन्सिडंट झाली आहे ती टोटल बॉडी काय करणार आहे, ब्लॅक सरफेस असल्यामुळे ती टोटली बॉडी काय करणार आहे, त्याला ॲब्सॉर्ब करणार आहे. आणि मग ह्या परफेक्टली ब्लॅक बॉडीमध्ये जवळपास 98% काय केलं जातं त्या ठिकाणी, हीट जी आहे ती त्या ठिकाणी ॲब्सॉर्ब केली जाते. देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज काय म्हटलं होतं आपण त्या ठिकाणी परफेक्टली ब्लॅक बॉडी असं त्या ठिकाणी म्हटलेलं होतं. सिस्टम डबल वॉल्ड काय सांगितलं त्या ठिकाणी, हॉलोस्फिअर हॅव्हिंग टायनी और काय सांगितलं टायनी होल और काय सांगितलं ॲपर्चर टू विच रेडिएट हीट कॅन एंटर. म्हणजे इथं डबल वॉल्ड स्फिअर जो घेतलेला त्याला स्मॉल ओपनिंग ज्याला आपण मगाशी ॲपर्चर असं म्हणतो, तर या ॲपर्चरमधून काय होणार आहे त्या ठिकाणी, रेडिएट हीट काय होणार त्या ठिकाणी एंटर होणार. द स्पेस बिटवीन द वॉल इज काय त्या ठिकाणी इव्हॅक्युएटेड अँड अदर सरफेस इज द स्पिअर इज काय सांगितलं त्या ठिकाणी सिल्वर. म्हणजे आतील बाजूचा जो कोटिंग सरफेस आहे आणि बाहेरच्या बाजूचा जो सिल्वर कोटिंग सरफेस आहे त्यांच्यामध्ये काय ठेवलं आहे त्या ठिकाणी इव्हॅक्युएटेड स्पेस त्या ठिकाणी ठेवलेला आहे. द इनर सरफेस ऑफ द स्पिअर इज कोटेड विथ काय सांगितलं त्या ठिकाणी लॅम्प ब्लॅक. देअर इज अ कोनिकल प्रोजेक्शन ऑन द इनर सरफेस ऑफ अ स्पिअर अपोजिट द काय सांगितलं त्या ठिकाणी ॲपर्चर. म्हणजे कोनिकल प्रोजेक्शन इनर सरफेस जो आहे आपण घेतलेला, तर या ठिकाणी जे अपर्चर आहे त्या अपर्चरच्या बरोबर अपोजिट साईडला काय ठेवले त्या ठिकाणी कोनिकल प्रोजेक्शन आहे. द प्रोजेक्शन एन्श्योर्स दॅट रे ट्रॅव्हलिंग अलॉंग द ॲक्सिस ऑफ द अपर्चर इज नॉट इन्सिडंट नॉर्मली ऑन द सरफेस अँड इज देअरफॉर नॉट रिफ्लेक्टेड बॅक अलॉंग द काय सांगितलं त्या ठिकाणी सेम पाथ. हे कोनिकल प्रोजेक्शन काय करते, तर हा जो रे ट्रॅव्हलिंग अलॉंग द काय सांगितलं त्या ठिकाणी ॲक्सिस ऑफ द अपर्चर आहे इज नॉट इन्सिडंट ऑन द काय सांगितलं त्या ठिकाणी नॉर्मली ऑन द सरफेस अँड देअरफॉर नॉट रिफ्लेक्टेड ब्लॅक अलॉंग द सेम पाथ. म्हणजे ज्या मार्गानं ज्या मार्गानं ती हीट एनर्जी रेडिएट हीट एनर्जी त्याच्यावर इन्सिडेंट झालेली आहे त्याच मार्गाने तो परत जाऊ नये म्हणून तिथे काय केलं त्या ठिकाणी कोनिकल प्रोजेक्शनचं फॉर्मॅट त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे किंवा कोनिकल प्रोजेक्शन त्या ठिकाणी घेतलेलं आहे. पुढं सांगितलं रेडिएशन एंट्री थ्रू द स्मॉल होल हॅज नेग्लिजिबल चान्स ऑफ एस्केपिंग बॅक थ्रू द काय सांगितलं त्या ठिकाणी स्मॉल होल. हीट रे एंट्रिंग द स्पिअर थ्रू द ॲपर्चर सफर्स काय सांगितलं त्या ठिकाणी मल्टिपल रिफ्लेक्शन. म्हणजे जी रेडिएट हीट आहे इन्सिडेंट ज्यावेळी कोनिकल ॲपर्चरला होणार आहे त्यावेळी काय होणार आहे आतील बाजूला म्हणजे इनर सरफेसला काय होणार आहे त्याच्यामध्ये मल्टिपल रिफ्लेक्शन त्यामध्ये टेक्स प्लेस होणार आहे आणि हीट ऑलमोस्टली कम्प्लिटली काय होणार आहे त्या ठिकाणी ॲब्सॉर्ब इनसाइड. म्हणजे आतल्या बाजूला टोटल अमाऊंट ऑफ हीट काय होणार आहे त्याच्यामध्ये ॲब्सॉर्ब केली जाणार आहे. दस द ॲपर्चर बिहेव्स लाईक काय सांगितले त्या ठिकाणी परफेक्ट ब्लॅक बॉडी आणि म्हणून ते ॲपर्चर आम्हाला कशासारखं दिसणार आहे परफेक्टली ब्लॅक बॉडीसारखं. इन अ सिमिलर कन्स्ट्रक्शन we used a cylindrical body with a vertical slit as the aperture. This gives greater effective area as a perfect black body. जशी थेरीजनी ब्लॅक बॉडी फॉर्म केलेली आहे तयार केलेली आहे तसंच अजून एक सायंटिस्ट आहे ज्यांचं नाव आहे त्या ठिकाणी मीन सायंटिस्ट. या मीन सायंटिस्टनी काय केलं आहे त्या ठिकाणी हा स्पिअरसारखी त्यांनी थेरीजनी स्पिअरसारखी बॉडी तयार केली. त्यांनी सिलेंड्रिकल बॉडी घेतली आहे आणि तिथं स्लिट कशी आहे त्या ठिकाणी व्हर्टिकल स्लिट आहे आणि व्हर्टिकल स्लिट असल्यामुळे व्हर्टिकल स्लिट हाच त्या ठिकाणी काय अपर्चर आहे. त्यामुळे हे काय करते त्या ठिकाणी दिस गिव्स ग्रेटर इफेक्टिव्ह एरिया ॲज अ परफेक्ट काय सांगितलं त्या ठिकाणी ब्लॅक बॉडी. पुढे जे सांगत असताना सांगितले सिमिलरली वर्किंग कॅन बी अचिव्ड युझिंग अ कॅव्हिटी रेडिएटर दॅट कन्सिस्ट ऑफ अ ब्लॉक ऑफ मटेरियल विथ इंटरनल काय सांगितलं त्या ठिकाणी कॅव्हिटी. म्हणजे सिमिलर वर्किंग जे आहे म्हणजे आता फेरिस ब्लॅक बॉडीचं जे वर्किंग होतं त्याच पद्धतीनं विन्सच्या बॉडीचं सुद्धा त्या ठिकाणी काय असणार आहे वर्किंग असणार आहे. कॅन बी अचिव्ड युझिंग अ कॅव्हिटी रेडिएटर दॅट कन्सिस्ट ऑफ अ ब्लॉक ऑफ मटेरियल विथ इंटरनल कॅव्हिटी. द इनर अँड आउटर सरफेस आर कनेक्टेड बाय काय सांगितलं त्या ठिकाणी स्मॉल होल. म्हणजे आतील सरफेस आणि बाहेरील सरफेस आहे त्याला कनेक्टेड काय त्या ठिकाणी स्मॉल होल आहे. द रेडिएशन फॉलिंग ऑन द ब्लॅक दॅट एंटर्स थ्रू द होल कॅनॉट एस्केप बॅक फ्रॉम इट सांगितलं दॅट एंटर्स थ्रू द होल सांगितलं. म्हणजे जे रेडिएशन त्या ब्लॅक बॉडीवर त्या ठिकाणी ब्लॉकवर जो पडणार आहे दॅट एंटर्स थ्रू द काय सांगितलं त्या ठिकाणी होल त्या होलमधून ते पास होणार आहे आणि ते कॅनॉट एस्केप बॅक फ्रॉम इट सांगितले परत ते त्यातनं बाहेर पडू शकणार नाही. Hence the cavity acts as a काय सांगितलं त्या ठिकाणी ब्लॅक बॉडी. When the block is heated at higher temperature
thermal radiation is काय सांगितलं त्या ठिकाणी emitted. This is called as cavity radiation and resembles the radiation emitted by काय सांगितलं त्या ठिकाणी black body. Its nature depends only on the temperature of the cavity walls and not on the shape and size of the cavity or the material of the cavity walls. म्हणजे इथं काय सांगितलं की आपण जे सांगितलं इट्स नेचर डिपेंड्स ऑन कशावर आहे तर हे फक्त डिपेंड्स कशावर आहे त्या ठिकाणच्या टेम्परेचरवर त्या ठिकाणी डिपेंड असणार आहे ऑफ द कॅव्हिटी वॉल्सला. त्याचा शेप कसा आहे किंवा साईज कसा आहे म्हणजे परफेक्टली ब्लॅक बॉडी आपण जर घेतली होती थेरीची ती कशी होती स्पिअर होती आणि मीन्सनं केलेली तयार केलेली ती कशी आहे त्या ठिकाणी सिलेंड्रिकल आहे. आता या दोघांच्या मध्ये शेप कसा आहे तो महत्त्वाचा नाही आहे. त्या ठिकाणी त्या कॅव्हिटी वॉलला पण टेम्परेचर किती दिलं आहे त्या टेम्परेचर किती दिलं आहे त्याच्यामध्ये त्याच्यानुसार त्या इमिशनचा रेट त्या ठिकाणी ठरणार आहे. In the kinetic theory of gases, we discussed the theory properties and various phenomena on काय सांगितलं त्या ठिकाणी ideal gas rather than dealing with the काय सांगितलं त्या ठिकाणी real gases. Similarly, it is convenient to work with and काय सांगितलं त्या ठिकाणी ideal black body. Next point here we have to see emission of heat radiation. Next point, emission of heat radiation. In 1792, Pierre Proust published a theory of radiation known as theory of exchange of heat. According to this theory, all bodies at all temperature above 0 Kelvin radiates thermal energy and at the same time they absorb radiation received from the काय सांगितले त्या ठिकाणी सराउंडिंग. म्हणजे या थेरीनुसार काय करणार आहे प्रत्येक बॉडी असेल म्हणजे ऑल बॉडीज काय करणार आहेत ऑल टेम्परेचर अबोव काय असणार आहे त्या ठिकाणी 0 केल्विन म्हणजेच ॲब्सोल्यूट 0 टेम्परेचरच्या अबोव जर टेम्परेचर त्या बॉडींचं झालं तर रॅडिएट्स काय करणार आहे थर्मल एनर्जी आणि त्याच वेळेला दे ॲब्सॉर्ब काय सांगितले त्या ठिकाणी रेडिएशन रिसिव्ड फ्रॉम द काय सांगितले त्या ठिकाणी सराउंडिंग. म्हणजे ती बॉडी काय करणार आहे थर्मल एनर्जी रॅडिएट पण करणार आहे आणि त्याच वेळेला ती बॉडी काय करणार आहे सराउंडिंगमधून त्या ठिकाणी रेडिएशन ॲब्सॉर्ब रेडिएशनसुद्धा त्या ठिकाणी करणार आहे. द अमाऊंट ऑफ थर्मल रेडिएशन इमिटेड पर युनिट टाईम डिपेंड्स ऑन द काय सांगितले त्या ठिकाणी नेचर ऑफ द इमिटिंग सरफेस इट्स सांगितले त्या ठिकाणी एरिया अँड इट्स काय सांगितले त्या ठिकाणी टेम्परेचर. मग आता ही अमाऊंट ऑफ थर्मल रेडिएशन इमिटेड पर युनिट टाईम डिपेंड्स कशावर आहे नेचर ऑफ द इमिटिंग सरफेस म्हणजे इमिटिंग सरफेसचं नेचर कसं आहे त्याच्यावर तो काय असणार आहे अमाऊंट ऑफ थर्मल एनर्जी रेडिएशनचा इमिशनचा रेट तो त्या ठिकाणी डिपेंड असणार आहे. आता इथं जे तुम्ही मगाशी म्हटलं की एक्सचेंज ऑफ हीट कशा पद्धतीने होते जर आपण बघितलं की थंडीच्या दिवस असतील तर थंडीच्या दिवसामध्ये आपण काय करतो असतो बाहेर शेकोटी पेटवत असतो. मग शेकोटी केल्यानंतर काय होतं शेकोटीचं टेम्परेचर कसं असते त्या ठिकाणी हायर असते आणि आपलं बॉडी टेम्परेचर कसं असते त्या ठिकाणी कोल्ड असते म्हणजे थोडंसं कसं असते टेम्परेचर कमी झालेलं असतं. मग आपण तर त्या शेकोटीजवळ जाऊन पोचलं तर तिथे टेम्परेचर कसं असतं त्या ठिकाणी टेम्परेचर डिफरन्स असतो. म्हणजे आता हॉटर बॉडी असेल तर ती काय करणार आहे तिचा इमिशनचा रेट जो आहे म्हणजे एनर्जी बाहेर टाकण्याचा जो आहे रेडिएशनचा रेट तो कसा असणार आहे फास्ट असणार आहे आणि ॲब्सॉर्प्शनचा रेट कसा असणार आहे त्या ठिकाणी कमी असणार आहे. मात्र त्याच वेळी आपल्या बॉडीचं टेम्परेचर कसं असणार आहे कमी असणार आहे त्यामुळे आपला ॲब्सॉर्प्शनचा रेट कसा असणार आहे जास्त असणार आहे आणि इमिशन म्हणजे बाहेर टाकण्याचं जी एनर्जी बाहेर टाकतो आपण रेडिएट करण्याचा रेट कसा असणार आहे त्या ठिकाणी कमी असणार आहे. आणि म्हणून सांगितलं आहे की अमाऊंट ऑफ थर्मल रेडिएशन इमिटेड पर युनिट टाईम डिपेंड्स ऑन कशावर आहे त्या ठिकाणी नेचर ऑफ इमिटिंग सरफेस आहे त्याचा एरिया आहे आणि त्याचं काय सांगितलं आहे त्या ठिकाणी टेम्परेचर सांगितले. आता हॉटर बॉडीज आपण म्हणतो म्हणजे ज्या बॉडींचं टेम्परेचर कसं आहे त्या ठिकाणी हायर आहे रॅडिएट्स ॲट काय सांगितलं आहे त्या ठिकाणी हायर रेट दॅन द काय सांगितलं आहे त्या ठिकाणी कूलर बॉडी म्हणजे हॉट बॉडी असेल त्याचा रेडिएशनचा रेट हा कसा असतो आहे त्या ठिकाणी हायर असतो आहे दॅन दॅट ऑफ द कुणापेक्षा कूलर बॉडीपेक्षा. म्हणजे कूलर बॉडी काय करणार आहे रेडिएशनचा रेट त्यांचा असणार आहे मात्र हॉटर बॉडीपेक्षा तो कसा असणार आहे त्या ठिकाणी कमी असणार आहे. देन सांगितले लाईट कलर्ड बॉडीज रिफ्लेक्ट मोस्ट ऑफ द व्हिजिबल रेडिएशन फेअर एज डार्क कलर्ड बॉडीज ॲब्सॉर्ब मोस्ट ऑफ द इन्सिडंट व्हिजिबल काय सांगितले त्या ठिकाणी रेडिएशन. म्हणजे लाईट कलर जे असतील त्या लाईट कलर्ड बॉडीज काय करतात त्या ठिकाणी रिफ्लेक्ट मोस्ट ऑफ द व्हिजिबल रेडिएशन म्हणजे व्हिजिबल रेडिएशन जो आहे तो त्या ठिकाणी लाईट कलर बॉडीवर पडले तर ते काय होतात लगेच रिफ्लेक्ट होतात. फेअर ॲज डार्क कलरवर जर पडले तर त्यांच्यामध्ये काय होतं आहे ॲब्सॉर्प्शन त्या ठिकाणी होत असते. म्हणजे डार्क कलर काय करत असतात ती जी इन्सिडंट व्हिजिबल रेडिएशन आहे ते त्या ठिकाणी ॲब्सॉर्ब करून घेत असतात आणि लाईट कलर बॉडीज काय करत असतात त्यांना व्हिजिबल रेडिएशनमध्ये जर बघितलं की आपण पांढरी कपडे घालत असतो का तर त्याच्यावरनं लाईट काय होत असते लार्ज अमाऊंटमध्ये रिफ्लेक्ट होत असते आणि मग तिथं रिफ्लेक्शन झाल्यामुळं आपलं बॉडी टेम्परेचर काय होतं तिथं पण मेंटेन होत असते. आणि म्हणून सांगितलं लाईट कलर्ड बॉडीज reflect most of the visible radiation whereas dark colored bodies absorb most of the incident visible radiation. For a body सांगितले the absorbed radiation increases the kinetic energy of constituent atom
ऑसिलेटिंग अबाउट देअर काय सांगितलं त्या ठिकाणी मीन पोझिशन. आता आपल्याला माहीत आहे की द ॲव्हरेज ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी डिटरमाइन्स द काय सांगितलं त्या ठिकाणी टेम्परेचर ऑफ द बॉडी. म्हणजे ॲव्हरेज ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी आहे ती डिटरमाइन काय करणार आहे, टेम्परेचर ऑफ द बॉडी. द ॲब्सॉर्ब्ड रेडिएशन देअरफॉर कॉजेस अ राईज इन द काय सांगितलं त्या ठिकाणी टेम्परेचर ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी बॉडी. म्हणजे ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी जी आहे ते डिटरमाइन्स काय केलं, टेम्परेचर ऑफ द बॉडी. त्या ठिकाणी ॲब्सॉर्ब्ड रेडिएशन, आणि जर त्या ठिकाणी रेडिएशन ॲब्सॉर्ब होत असतील, रेडिएशन ॲब्सॉर्ब झाली तर त्याच्यामुळे तिथलं टेम्परेचर ऑफ द बॉडीचं काय होत असते, त्या ठिकाणी इन्क्रीज होत असते. द बॉडी इटसेल्फ ऑल्सो रेडिएट्स देअरफॉर इट्स एनर्जी काय झालं त्या ठिकाणी डिक्रीजेस. ती बॉडी काय करणार आहे, रेडिएशन त्या ठिकाणी करणार आहे, म्हणजे एनर्जी रेडिएट करणार आहे, बाहेर टाकणार आहे. त्यामुळे त्याची एनर्जी काय होते असतं त्या ठिकाणी डिक्रीजिंग झाली आणि कॉझिंग काय झालं त्या ठिकाणी लोअरिंग अ टेम्परेचर सांगितलं. म्हणजे त्यावेळी त्याचं काय होणार आहे, टेम्परेचर कसं होत जाणार आहे, कमी कमी त्या ठिकाणी होत जाणार आहे. इफ अ बॉडी रेडिएट्स मोर दॅन इट्स काय सांगितलं त्या ठिकाणी ॲब्सॉर्ब इट्स टेम्परेचर काय सांगितलं त्या ठिकाणी डिक्रीजेस. म्हणजे बॉडीचं काय सांगितलं त्या ठिकाणी रेडिएशनचा रेट कसा आहे, मोर आहे कुणापेक्षा, ॲब्सॉर्बरपेक्षा. म्हणजे बॉडी काय करणार आहे, जास्त अमाऊंट ऑफ हीट काय करणार आहे, रेडिएट करणार आहे, आणि स्मॉल अमाऊंट ऑफ हीट काय करणार आहे त्या ठिकाणी ॲब्सॉर्ब करणार आहे. त्यावेळी त्याचं टेम्परेचर कसं होणार आहे, त्या ठिकाणी टेम्परेचर डिक्रीजेस होत जाते. मग आपण बघितलं की गरम असलेला चहा जर आपण घेतला, उकळलेला चहा असतोय, जर आपल्याला थंडीच्या दिवसामध्ये आपण जर त्याला बाहेर ठेवलं तर त्याचा इमिशनचा रेट जो असतोय तो आहे तसाच ठरलेला आहे. म्हणजे इमिशनचा रेट त्या ठिकाणी तो हीट रेडिएट करत असतोय. मात्र त्यावेळेला थंडीच्या दिवसामध्ये सराउंडिंगचं टेम्परेचर कसं असते, त्या ठिकाणी थंड असते. त्यामुळे त्याचा ॲब्सॉर्प्शनचा रेट कसा असतोय, त्या ठिकाणी बाहेरच्या सराउंडिंगमधून येणारी हीट आहे ती हीट काय करणार आहे, हीट बाहेर असणारी सराउंडिंग असणारी जी एअर आहे ती त्याला ॲब्सॉर्ब करण्याचा प्रयत्न करणार, आणि म्हणून चहा काय होतो त्यावेळी पटकन गार होतो. मात्र तेच जर बघितलं आपण उन्हाळ्यामध्ये, तो जर चहा आपण घेत असेल तर उन्हाळ्यामध्ये काय असते, सराउंडिंगचं टेम्परेचर वाढलेलं असते, आणि त्यामुळे तिथं इमिशनचा रेट कसा असतो, ज्यावेळी बाहेर पडत असताना हीट ती बाहेर टाकली जाते, हीट रेडिएट करत असताना त्याचा रेडिएशनचा रेट जास्त असतो. मात्र तिथं ॲब्सॉर्प्शनचा रेट कसा असतो त्या ठिकाणी कमी असते, कारण लवकर थंड होत नाही. म्हणजे आम्ही जे सांगितलं की बॉडी रेडिएट्स मोर दॅन इट ॲब्सॉर्ब. इफ अ बॉडी रेडिएट्स मोर दॅन इट्स ॲब्सॉर्ब इट्स टेम्परेचर काय सांगितले त्या ठिकाणी डिक्रीजेस. आणि पुढचं आपण सांगितलं तर इफ अ बॉडी रेडिएट्स काय सांगितलं त्या ठिकाणी स्लो सांगितलं किंवा लोअर सांगितलं, दॅन इट्स काय सांगितलं त्या ठिकाणी ॲब्सॉर्ब इट्स टेम्परेचर काय झालं त्या ठिकाणी इन्क्रीजेस झालेलं आहे. वेन द रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑफ रेडिएशन इज सेम ॲज दॅट ऑफ द काय झालं त्या ठिकाणी रेट ऑफ इमिशन ऑफ रेडिएशन, द टेम्परेचर ऑफ द बॉडी रिमेन्स काय सांगितले त्या ठिकाणी कॉन्स्टंट. म्हणजे इथं काय सांगितलं की रेट ऑफ इमिशन ॲब्सॉर्प्शन ऑफ रेडिएशन हा सेम आहे कुणा इतका, रेट ऑफ इमिशन ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी रेडिएशन, आणि मग तिथलं टेम्परेचर ऑफ बॉडी रिमेन्स काय होणार आहे त्या ठिकाणी कॉन्स्टंट, अँड द बॉडी इज सेड टू बी काय सांगितलं त्या ठिकाणी थर्मल इक्विलिब्रियम विथ इट्स काय सांगितलं त्या ठिकाणी सराउंडिंग. म्हणजे इथं काय सांगणार आहे, रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑफ रेडिएशन हा कुणा इतका असणार आहे, रेट ऑफ इमिशन ऑफ काय असणार आहे त्या ठिकाणी रेडिएशन. कधीपर्यंत, द टेम्परेचर ऑफ द बॉडी रिमेन्स काय झालं त्या ठिकाणी कॉन्स्टंट. ते टेम्परेचर ऑफ बॉडी रिमेन्स कसं पाहिजे, कॉन्स्टंट, आणि मग ती बॉडी जी आहे त्याला आम्ही काय म्हणणार आहे, त्या दोन्ही बॉडी थर्मल इक्विलिब्रियममध्ये त्या ठिकाणी असणार आहेत विथ इट्स काय सांगितलं त्या ठिकाणी सराउंडिंग. म्हणजे रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑफ रेडिएशन आणि रेट ऑफ इमिशन ऑफ रेडिएशन हे दोन्ही त्या ठिकाणी सेम पाहिजेत, आणि त्यावेळी ती बॉडी जी आहे ॲट कॉन्स्टंट टेम्परेचरला रिमेन्स कॉन्स्टंट टेम्परेचर असेल तर बॉडी सेट टू बी काय म्हटलं, थर्मल इक्विलिब्रियम विथ इट्स काय सांगितले, सराउंडिंग सांगितलेलं आहे. आपण मागच्या वर्षी बघितलेलं एक उदाहरण सांगितले, कप ऑफ हॉट टी सांगितले. म्हणजे त्यावेळी काय असते त्या ठिकाणी टेम्परेचर हॉट टीचं कसं असते त्या ठिकाणी जास्त असते, आणि रूम टेम्परेचरचं कपचं असते कमी असते. ऑर अ प्लेट कंटेनिंग आईस सांगितलं. आता आईस जर घेतलं तर बर्फ आपण घेतला तर त्याचं टेम्परेचर कसं असते, रूम टेम्परेचरपेक्षा, म्हणजे रूममध्ये असणारं जे टेम्परेचर आहे त्याच्यापेक्षा कमी असते, म्हणून इथं काय दाखवले, टी आईस इज लेस दॅन टी रूम सांगितले. केप्ट ऑन काय सांगितलं त्या ठिकाणी टेबल, बोथ अटेंड द काय सांगितलं त्या ठिकाणी रूम टेम्परेचर आफ्टर सम टाईम. आता हे दोन्ही पण घेतले, एका कपात काय घेतलं आहे, गरम चहा घेतला आहे, ते गरम चहाचं काय असणार आहे, टेम्परेचर जास्त असणार आहे कोणापेक्षा, कम्पेअर आपण रूम टेम्परेचरच्या केलं तर. आणि त्याच वेळेला प्लेट कंटेनिंग एक आईस घेतला आहे, म्हणजे एका भांड्यामध्ये आपण काय केलं, प्लेटमध्ये आईस घेतले, त्यावेळी आम्ही काय सांगणार की सराउंडिंगचं टेम्परेचर जे आहे म्हणजे त्या रूमचं टेम्परेचर कसं आहे, जास्त आहे, आणि आईसचं टेम्परेचर कसं आहे त्या ठिकाणी कमी आहे. आता हे बोथ अटेंड द काय सांगितलं त्या ठिकाणी रूम टेम्परेचर आफ्टर सम टाईम,
ॲट रूम टेम्परेचर ऑल्सो ऑल बॉडी रेडिएट्स ॲज वेल ॲज काय सांगितलं त्या ठिकाणी ॲब्सॉर्ब रेडिएशन, बट देअर रेट ऑफ इमिशन अँड रेट ऑफ ॲब्सॉर्शन आर काय सांगितले त्या ठिकाणी सेम सांगितले. म्हणजे ह्यावेळेला रूम टेम्परेचरला काय सांगितलं, बॉडी रेडिएट जे होते किंवा ॲज वेल ॲज ॲब्सॉर्ब रेडिएशन होते ते रेट ऑफ इमिशन आणि रेट ऑफ ॲब्सॉर्शन कसं असतोय त्या ठिकाणी सेम असतोय. हेच देअर टेम्परेचर रिमेन्स काय होतात त्या ठिकाणी कॉन्स्टंट होत असतात. म्हणजे जे सांगितले की बॉडी रेडिएशनचा रेट असेल किंवा ॲब्सॉर्शन करत असेल त्यावेळेला रेट ऑफ इमिशन आणि रेट ऑफ ॲब्सॉर्शन हे दोन्ही कसं असणार आहे त्या ठिकाणी सेम असणार आहे आणि त्याचं टेम्परेचरसुद्धा कसं असणार आहे त्या ठिकाणी कॉन्स्टंट असणार आहे. यू कॅन therefore infer that hot bodies would radiate more than the काय सांगितलं त्या ठिकाणी कूलर बॉडीज. आणि म्हणून मगाशी मी उदाहरण देतो किंवा मगाशी शेकोटीचं उदाहरण जे सांगितलं त्या शेकोटीच्या उदाहरणामध्ये काय होते, शेकोटीचं टेम्परेचर कसं असते जास्त असते आणि आपलं टेम्परेचर कम्पेअर काय झालं कमी झालं. मग हीट आपण त्याच्यापासून काय करत असतो ॲब्सॉर्ब करत असतोय. म्हणजे आपला ॲब्सॉर्प्शनचा रेट जास्त असतो कोल्ड बॉडीचा आणि हॉट बॉडीचा इमिशनचा रेट कसा असतो त्या ठिकाणी जास्त असते. ही एक्सचेंज ऑफ हीट कुठंपर्यंत प्रोसेस चालू राहते, जोपर्यंत आपल्या बॉडीचं टेम्परेचर आणि शेकोटीचं टेम्परेचर एकसारखं होत नाही तोपर्यंत हीट एक्सचेंज काय होते असतात त्या ठिकाणी टेक्स प्लेस होत्या. थोडा वेळ गेल्यानंतर काय होतं की आपल्या बॉडीचं टेम्परेचर शेकोटीच्या टेम्परेचरपेक्षा काय व्हायला लागते त्या ठिकाणी वाढायला लागते. त्यावेळेला काय होतं आहे आपल्याला चटके बसायला लागल्यासारखे वाटतात आणि आपण तिथनं काय होते पटकन निघून येते. आणि म्हणून इथं सांगितलेलं आहे की हॉट बॉडीज वूड रेडिएट्स मोर दॅन काय सांगितले त्या ठिकाणी कूलर बॉडीज. ॲट रूम टेम्परेचर सांगितलेलं आहे द थर्मल रेडिएशन करस्पॉन्ड्स टू काय सांगितले वेवलेंथ लॉंगर दॅन दोज ऑफ फिजिबल लाईट हिन्स वी डू नॉट सी काय सांगितले त्या ठिकाणी दे. म्हणजे ॲट रूम टेम्परेचरला थर्मल रेडिएशन करस्पॉन्डन्स टू काय सांगितले वेवलेंथ लॉंगर दॅन दोज ऑफ द फिजिबल लाईट आणि म्हणून ते आम्हाला त्या ठिकाणी सीन करू शकत नाही, पाहू शकत नाही. वेन द बॉडी इज हिटेड द रेडिएटेड एनर्जी करस्पॉन्ड टू काय सांगितले त्या ठिकाणी शॉर्टर वेवलेंथ. फॉर टेम्परेचर्स अराउंड 800 डिग्री सेंटीग्रेड पार्ट ऑफ द एनर्जी इमिटेड इज इन द व्हिजिबल रेंज अँड द बॉडी अपियर्स काय झालं त्या ठिकाणी रेड सांगितले. म्हणजे वेन द बॉडी एखादी बॉडी जर हीट झाली तर त्याची रॅडियंट एनर्जी आहे करस्पॉन्डन्स टू कुणा इतकी असत्या शॉर्टर वेवलेंथ इतकी असत्या. आणि म्हणून फॉर टेम्परेचर अराउंड काय सांगितलं त्या ठिकाणी 800 डिग्री सेंटीग्रेड पार्ट ऑफ द एनर्जी इमिटेड इज इन द काय सांगितलं त्या ठिकाणी फिजिबल रेंज अँड बॉडी अपेअर्स काय होत्या त्या ठिकाणी ती लाल झाल्यासारखी आम्हाला त्या ठिकाणी दिसते. ॲट काय सांगितलं त्या ठिकाणी अराउंड 3000 डिग्री सेंटीग्रेड इट लुक्स काय सांगितलं त्या ठिकाणी व्हाईट हॉट. म्हणजे जर टेम्परेचर किती झालं 3000 डिग्री सेंटीग्रेड इतकं झालं तर तो लुक्स काय दिसतोय त्या ठिकाणी व्हाईट हॉट दिसतोय. आणि द फिलामेंट ऑफ टंगस्टन लॅम्प ॲपियर्स व्हाईट हॉट ॲज इट्स टेम्परेचर इज अराउंड किती सांगितलं त्या ठिकाणी 3000 डिग्री सेंटीग्रेड. म्हणजे आपल्या घरामध्ये असणारा जो बल्ब आहे त्या बल्बमध्ये काय असते त्या ठिकाणी टंगस्टनचं फिलामेंट असते. जो सांगितले फिलामेंट ऑफ टंगस्टन लॅम्प जो आहे ते ॲपियर्स व्हाईट किती हॉट होला होतं आहे ॲट दिस टेम्परेचर इज अराउंड काय सांगितले त्या ठिकाणी 3000 डिग्री सेंटीग्रेड. म्हणजे जेव्हा टेम्परेचर 3000 डिग्री सेंटीग्रेड होईल ते तो लुक्स काय होतो त्या ठिकाणी व्हाईट हॉट आम्हाला त्या ठिकाणी दिसतोय. पुढे सांगितले वी हॅव द सीन ऑल द बॉडीज रेडिएट इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन वेन देअर टेम्परेचर इज अबव द ॲब्सोल्यूट झिरो ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी टेम्परेचर. पुढे काय सांगितलं अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड बाय अ बॉडी डिपेंड्स ऑन. आता ही कशावर डिपेंड आहे तर इथं सांगितलं ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी बॉडी. म्हणजे अमाऊंट ऑफ रेडिएटेड हीट जी आहे ती कशावर डिपेंड झाली त्या ठिकाणी ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ द बॉडी ती सांगितलं. दुसरं काय सांगितलं नेचर ऑफ द बॉडी. नेचर ऑफ द बॉडीमध्ये कोण आलं द मटेरियल आलं, नेचर ऑफ सरफेस आलं, तो सरफेस पॉलिशड असेल किंवा पॉलिशड असणार नाही. तिसरा फॅक्टर आहे सरफेस एरिया ऑफ द बॉडी आणि चौथा आहे टाईम ड्युरेशन फॉर विच द काय सांगणार आहे त्या ठिकाणी बॉडी इमिट्स काय सांगितले त्या ठिकाणी रेडिएशन. म्हणजे अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड बाय बॉडी हे कशावर अवलंबून आहे त्या बॉडीचं ॲब्सोल्यूट टेम्परेचर किती आहे, त्या बॉडीचं नेचर कसं आहे म्हणजे ते मटेरियल नेचर ऑफ द सरफेस आहे तो पॉलिशड आहे का पॉलिशड नाही, त्याचा सरफेस एरिया काय आहे त्या बॉडीचा आणि टाईम ड्युरेशन म्हणजे त्या बॉडीनं इमिट्स रेडिएशन किती कालावधीसाठी केले ह्या सगळ्या गोष्टीवर अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड बाय अ बॉडी हे काय असणार आहे त्या ठिकाणी डिपेंड असणार आहे. मग पुढे काय सांगितले द अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कुणाला सांगितले सरफेस एरिया अँड इट्स काय सांगितले त्या ठिकाणी टाईम ड्युरेशन. म्हणजे अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड क्यू जी आहे
ती डायरेक्टली प्रोपोर्शनल टू सरफेस एरिया आहे आणि टाईम ड्युरेशनसाठी आहे. इट इज देअर फॉर कन्व्हिनियंट टू कन्सिडर द क्वांटिटी ऑफ हीट रेडिएटेड पर युनिट एरिया. पर युनिट काय सांगितलं त्या ठिकाणी, टाईम जो आहे. धिस इज कॉल्ड ॲज काय म्हटलं त्या ठिकाणी, इमिसिव्ह पॉवर और काय सांगितलं त्या ठिकाणी, रेडियंट पॉवर ऑफ द बॉडी असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे आम्ही जे सांगितलं अमाऊंट ऑफ रेडिएटेड हीट म्हणजे आम्ही काय सांगितलं क्यू विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द सरफेस एरिया अँड द काय सांगितलं त्या ठिकाणी टाईम ड्युरेशन. आता इथं काय करायचं, हा प्रोपोर्शनल साईन काढायचा आहे. म्हणजे क्यू विच इज इक्वल टू काय आला, समथिंग कॉन्स्टंट घ्यायला सांगितलं, हा आर घेतला, हा काय व्हॅल्यू आली त्या ठिकाणी 80 आली. हेन्स आम्हाला व्हॅल्यू काय मिळणार आहे, हेन्स क्यू अपॉन काय सांगितलं 80 विच इज इक्वल टू काय आला त्या ठिकाणी आर आला. म्हणजे आपल्याला जो फॉर्म्युला दिला आहे आर इज इक्वल टू क्यू अपॉन काय सांगितलं त्या ठिकाणी 80 सांगितला. म्हणजे व्याख्या काय सांगितली इमिसिव्ह पॉवरची. तर इथं आम्हाला जो क्यू दिसतोय, क्यू म्हणजे काय, अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड, बरोबर आहे. म्हणजे अमाऊंट ऑफ हीट जे आहे रेडिएटेड पर युनिट काय सांगितलं त्या ठिकाणी एरिया, पर युनिट काय सांगितलं त्या ठिकाणी टाईम सांगितला. दिस इज नोन ॲज काय सांगितलं त्या ठिकाणी इमिसिव्ह पॉवर और काय सांगितलं त्या ठिकाणी रेडियंट पॉवर ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी बॉडी ॲट अ गिवन टेम्परेचर. हेन्स फॉर्म्युला काय दिला त्याचा, आर इज इक्वल टू क्यू अपॉन काय सांगितला 80 सांगितला. देन डायमेन्शन ऑफ इमिसिव्ह पॉवर आर L0 M1 T⁻³ सांगितलं. आणि याचा युनिट काय सांगितलं त्या ठिकाणी जूल, मीटर⁻², सेकंद⁻², और काय सांगितलं त्या ठिकाणी वॅट पर मीटर स्क्वेअर -3. आणि याचा युनिट काय सांगितले जूल, मीटर⁻², सेकंद⁻² काय सांगितले -1 सांगितलेलं आहे. सॉरी, द नेचर ऑफ इमिटिंग सरफेस दॅट इज काय सांगितले मटेरियल और पॉलिशिंग इज नॉट काय सांगितले त्या ठिकाणी फिजिकल क्वांटिटी. हेन्स टू डिस्कस द मटेरियल आस्पेक्ट्स वी कम्पेअर काय सांगितले त्या ठिकाणी ऑब्जेक्ट ऑफ डिफरंट मटेरियल्स विथ आयडेंटिकल जॉमेट्रीज और ॲट द काय सांगितलं त्या ठिकाणी सेम टेम्परेचर. आणि मग इथं एक सांगितलेलं वाक्य आहे, ॲट अ गिवन टेम्परेचर सांगितले अ परफेक्टली ब्लॅक बॉडी हॅज काय सांगितले त्या ठिकाणी मॅक्झिमम इमिसिव्ह पॉवर. मग अशी जे सांगितलं होतं परफेक्टली ब्लॅक बॉडी म्हणजे काय, अमाऊंट ऑफ हीट एनर्जी इन्सिडंट झाली तर ती बॉडी टोटली हीट काय करणार आहे तिथं ॲब्सॉर्ब करणार आहे. तिथं रिफ्लेक्शनचा रेट आणि ट्रान्समिशनचा रेट कसा असणार आहे, 0 असणार आहे. म्हणून सांगितलं ॲट अ गिवन टेम्परेचर अ परफेक्ट ब्लॅक बॉडी हॅज मॅक्झिमम इमिसिव्ह पॉवर असणार आहे. आणि इट इज कन्व्हिनियंट टू कम्पेअर इमिसिव्ह पॉवर ऑफ अ गिवन सरफेस विथ दॅट ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी परफेक्ट ब्लॅक बॉडी ॲट द काय सांगितलं त्या ठिकाणी सेम टेम्परेचर सांगितलेलं आहे. देन इन नेक्स्ट व्हिडिओ वी हॅव टू सीन कोइफिशियंट ऑफ इमिशन और काय घेऊया त्या ठिकाणी इमिसिव्हिटी. थँक्यू.